बॉयफ्रेंड आहेत किंवा नवरे आहेत. तुमची बायको किंवा तेरी मंदी जेव्हा तुझ्यासाठी वेळ मागते आहे तुझ्याकडनं, की तू तिला वेळ देत नाही आहे, त्यावरून तुमचे वाद होतात आहे, भांडणं होतात आहे आणि तुम्ही तिला लॉजिकली सांगताय की हे काम करणं किती गरजेचं आहे, हे पैसे नाही आले तर आपल्या घरात काय होऊ शकतं, मी किती कामात असतो अँड ब्ला ब्ला ब्ला, किंवा त्याच्यावरनं तुमची भांडणं होतात नेहमी नेहमी नेहमी. स्टील शी इज आस्किंग की मला तू वेळ देत नाही आहे. आणि मग एक दिवस तुम्ही तिला सांगता की तुला सगळं काही दिलं आहे मी, सगळं काही ताट पंचपक्वान्नाचं ताट वाढून दिलं आहे पण तुला खाता येत नाही आहे. सो मित्रांनो, जे पंचपक्वान्नाचं ताट तुम्ही वाढलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ नाही आहे. सो त्या पंचपक्वान्नांमधल्या मीठ नसल्यामुळे ते सगळं टेस्टलेस आहे तिच्यासाठी. ते मीठ तुम्ही आहात. तुम्ही देत असलेला वेळ, तुम्ही देत असलेलं अफेक्शन, तुम्ही देत असलेलं प्रेम, काळजी, या सगळ्या गोष्टी. सो ती तुमचा वेळ मागते तिथपर्यंत ती तुमच्यामध्ये आहे. सो ते द्यायला प्रयत्न करा. आय डू अंडरस्टँड वर्क असतं, बट यार कोई इतना भी बिझी नहीं रह सकता की 2 सेकंदासाठी तिला दिवसातनं एक मेसेज करता येणार नाही, एक 4 मिनटाचा कॉल करता येणार नाही, किंवा तिला विचारता येणार नाही तिला बरं आहे का, ती जेवली का, किंवा एखादी सुट्टी घेता येणार नाही, कधी लवकर येता येणार नाही. हे सगळं इम्पॉसिबल नाही आहे, कारण तुम्ही सगळं काही करत होतात पहिले. ते आता टेकन फॉर ग्रँटेड घेतल्यामुळे बंद झालं आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा ना स्वतःला हे सांगणं बंद करा की मी खूप काय देतो आहे. तुम्ही जरी पंचपक्वान्नाचं ताट दिलं असलं तरीही त्यातलं मीठ गायब आहे, आणि ते मीठ म्हणजे तुम्ही आहात. सो वेळ द्या तिला.